सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचे एक कारनामे समोर येऊ लागलेत। कोरटकरला आलिशान कारची भारी हौस आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होण्यासाठी कोरटकरनं आलिशान कार वापरल्याचा पोलीस तपासामध्ये उघड झाला आहे। त्यामुळे कोरटकरला कुणी मदत केली आहे हे आगामी काळामध्ये उघड होणार आहे। तर कोरटकरचे कारनामे नेमके काय आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोरटकरकडे महागड्या अशा या कार होत्या, कधी रोल्स रॉयस तर कधी मर्सिडीज अशी ही कार घेऊन तो फिरत होता। नागपूरमध्ये रोल्स रॉयस कारनं तो फिरत होता अशी माहिती समोर आलेली आहे। तर इतरही महागड्या कारच्या सहाय्यानं तो पळत राहिलेला होता, मात्र पोलीस त्याच्यावर नजर ठेवून नव्हते। पोलिसांची त्याच्यावर नजर नव्हती का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। प्रशांत कोरटकरच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नजर टाकल्यास आलिशान कारचे अनेक फोटो पाहायला मिळतील। यावरून कोरटकरला महागड्या कारचा किती शौक होता हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये तो दुसरी एक महागडी एक्सपेन्सिव्ह अशी ही कार मर्सिडीजनं फिरत होता। कोरटकरनं वापरलेली रोल्स रॉयस पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलं आहे। तर मर्सिडीज कार सुद्धा कोणाची आहे ते समोर येते आणि त्याच्यानंतर तेलंगणामध्ये तो महिंद्रा कारनं फिरत असल्याची माहिती समोर आली आहे। चंद्रपूरमध्ये गाडी बंद पडल्यानंतर कोरटकर धीरज चौधरींची महिंद्रा कार घेऊन तेलंगणामध्ये पळालेला होता। तर अशा पद्धतीच्या या महागड्या कार घेऊन कोरटकर ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तो फिरत होता। त्याच्या आता एक कारनामे समोर येत आहेत। तर प्रशांत कोरटकरने चंद्रपूरवरून तेलंगणापर्यंत ज्या कारनं प्रवास केला त्या कारचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी। महिंद्रा कंपनीची ही गाडी आहे आणि ही गाडी आता चंद्रपुराहून कोल्हापूर पोलिसांचं पथक कोल्हापूरमध्ये घेऊन आलेलं आहे। याच गाडीतून चंद्रपुरातून तेलंगणाला प्रशांत कोरटकर आहे तो फरार झाला होता। या ठिकाणी पाहायला गेलं तर कालच कोर्टाला माहिती दिली होती। MH34CD 7720 या क्रमांकाची ही गाडी आहे आणि ही गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। काल ज्यावेळी कोर्टाला माहिती दिली त्यावेळी एक वाहन जप्त केल्याची माहितीही दिली होती आणि त्यामुळे हे नेमकं वाहन कोणतं आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। न्यूज 18 लोकमतवरती हे एक्सक्लुझिव्ह वाहन तुम्ही बघू शकता की प्रशांत कोरटकर याच वाहनाचा वापर करून आहे तो फरार काळात फिरत होता। तेलंगणाहून हे वाहन आहे ते पोलिसांनी तेलंगणासाठी वापरलं होतं कोरटकरनं, त्या अनुषंगाने हे जप्त केलेलं आहे। धीरज चौधरी याने ही गाडी प्रशांत कोरटकरला दिली होती आणि याच गाडीतून आहे तो कोरटकर तेलंगणामध्ये गेला होता। ज्यावेळी त्याची कोठडी संपली होती आणि त्यानंतर तो या गाडीचा वापर करत होता, त्यामुळे गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांना ही गाडी आवश्यक होती। गुन्ह्यासाठी आवश्यक असलेली ही गाडी कोल्हापूर पोलिसांनी आता चंद्रपूरहून जप्त केलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये आणून ती ठेवण्यात आलेली आहे। तर ज्या कारमधून कोरटकर फिरत होता त्या कारचा मालक धीरज चौधरींना आपण कोरटकरला ओळखत नसल्याचं म्हटलंय। मित्र प्रशिक पडवेकरला गाडी दिल्याचं चौधरींनी स्पष्ट केलंय। प्रशांत कोरटकर का रूम बुक किया है करके ये लोग बोल रहे हैं, तो मैंने प्रशांत कोरटकर का किसी भी तरह का होटल में रूम बुक करके नहीं दिया हो और किसी भी तरह की कोई दूसरी मदद नहीं किया। हाँ, सिर्फ मैंने मेरी गाड़ी प्रसिद्ध पडवेकर को दिया हूँ, जो भी मुझे मेरे घर के तरफ से उन्होंने लेके गया है। मुझे नहीं पता था कि ये किस तरह का प्रकरण चल रहा है। मैंने एक दोस्ती के नाते कैजुअली प्रसिद्ध पडवेकर को अपनी गाड़ी दिया हूँ। तर प्रशांत कोरटकरकडे आढळलेली दुसरी एक महागडी कार ती म्हणजे रोल्स रॉयस याचं गूढ अखेर उकललंय। प्रशांत कोरटकरची आलिशान रोल्स रॉयस चालवताना दिसतोय ती पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याची माहिती आहे। तुषार कलाटे यांच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये ही आलिशान रोल्स रॉयस उभी असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। रोल्स रॉयस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळाली का हा प्रश्न यामुळे निर्माण होतोय। तो व्हिडिओ 3-4 महिन्यापूर्वीचा आहे। गाडी आपल्याच मालकीची आहे। ती आपण BMW फायनान्सकडनं 2017ला गाडी घेतलेली आहे। त्याच्यानंतर 2018ला त्याची CIDची इन्क्वायरी पण झाली होती। CIDच्या इन्क्वायरीत त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेलं आहे। त्याच्यामध्ये काहीही बेकायदेशीर नाही, सगळं कायदेशीर केलेलं आहे आणि कोरटकरचा आमचा लांबपर्यंत काही संबंध नाही आहे। कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथं आला होता आणि एक चक्कर मला द्या, मला मी फोटो एक काढू का, पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काढ, काय आम्हाला अडचण नाही।
आणि ते 3-4 महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा. त्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांबपर्यंत संबंध नाही. त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा. आता या संदर्भात पोलिसांनी काय आपली इन्क्वायरी केली होती का? काय पोलिसांना आता सध्या या इन्क्वायरी काय केली नाही आणि केली तर मी त्याला सामोरे जाईल. तर कोरटकर ज्या गाड्या वापरत होता एक्सपेन्सिव्ह अशा या गाड्या नेमक्या कोणकोणत्या होत्या ते आपण पुन्हा एकदा बघूया. त्याच्यामध्ये एक म्हणजे नागपूरमध्ये तो रोल्स रॉईस ही कार वापरत होता. कोरटकरचा हा कारनामा बघा. रोल्स रॉईस एक अतिशय महागडी अशी ही कार, त्या कारनं तो नागपूरमध्ये फिरत होता. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये मर्सिडीज जी दुसरी एक महागडी कार आहे ती घेऊन तो फिरत होता अशी ही माहिती समोर आली आहे. आणि त्यानंतर तेलंगणामध्ये महिंद्रा या कारमधून तो फिरत होता. या कारच्या मालकांनी जरी सांगितलं असला कोरटकरशी आपला काही संबंध नसला तरी देखील एवढ्या महागड्या कार घेऊन तो कसा काय फिरू शकला, फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर तेलंगणापर्यंत इतर राज्यामध्ये सुद्धा तो कसा काय जाऊ शकला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान